देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत। सोन्याचे भाव लाखाच्या वर गेलेत, मात्र कापसाचा भाव कमी कसा झाला असा सवाल अभिनेते मकरंद अनासपुरेंनी सरकारला विचारलाय। तसंच हुंडा घेणारे नामर्द असल्याचं परखड मत त्यांनी मांडलंय। अकोल्याच्या निंबा फाटा इथं कुणबी स्नेहमिलन सोहळा आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। तोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। सोनं 400 रुपये तोळा होतं, जुन्या माणसांना माहीत आहे तसं। तेव्हा 11.5 ग्राम सोनं यायचं एका तोळ्यामध्ये आणि कपाशीचा भाव 500 रुपये होता क्विंटलला। आज 2025 आहे। एखाद्याचा पगार हा 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेलाय, सोन्याचा भाव 1,00,000-1.5 लाखाच्या घरात चाललाय, कपाशीचा भाव 3,000, 4,000, 5,000 याच्यातच अडकलेला आहे। ते हुंडा घेतील ते नामर्द असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची, तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा, तिने त्यांच्यावर संस्कार करायचे, मग ती घरात येताना भीक मागायसारखे पैसे कशाला मागायचे तिच्या बापाकडे? काय गरज आहे त्याची? उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।